कधी तुम्हाला असं वाटलंय का, की आपण खूप काही करायचं ठरवलंय, पण काही दिवसांनी पुन्हा त्या जुन्याच पॅटर्नमध्ये जातंय? एक्झॅक्टली. नवीन वर्षाचे रेझोल्युशन, मोटिवेशनल व्हिडिओ, प्लॅनिंग सगळं जोरात सुरू होतं आणि मग अचानक थांबतं. या पुस्तकात एक खूप पॉवरफुल गोष्ट समजली. मोठे बदल एका मोठ्या डिसिजनमुळे होत नाहीत, तर ते छोट्या सवयींमधून होतात. आणि म्हणूनच आज आपण बोलणार आहोत जेम्स क्लिअर यांच्या अटॉमिक हॅबिट या पुस्तकाबद्दल. हे पुस्तक फक्त हॅबिट्सबद्दल नाही, तर आयडेंटिटी, कन्सिस्टन्सी आणि ट्रान्सफॉर्मेशनबद्दल आहे. या पुस्तकातली माझी फेवरेट लाईन म्हणजे दररोज 1% बेटर व्हा. हो, सुरुवातीला हे खूप छोटं वाटतं, पण कंपाऊंड इफेक्ट किती पॉवरफुल असतं हे पुस्तक खूप सुंदर एक्सप्लेन करतं. लोकांना वाटतं सक्सेस म्हणजे मोठी लीप, पण खरं सक्सेस म्हणजे छोट्या छोट्या रिपीट केलेल्या ऍक्शन्स. जसं की दररोज 5 मिनिटं वाचन, 2 मिनिटं मेडिटेशन, एक ग्लास एक्स्ट्रा पाणी. आणि हेच रिपीटेड ऍक्शन्स पुढे जाऊन आपली आयडेंटिटी बनवतात. मला या पुस्तकातील अजून एक गोष्ट आवडली. गोल्सपेक्षा सिस्टीम महत्वाचे आहेत. हो, कारण गोल्स किंवा ध्येय फक्त डिरेक्शन देतात, पण सिस्टम्स तुम्हाला तिथपर्यंत पोहोचवतात. उदाहरणार्थ, मला फिट व्हायचं आहे, हा गोल आहे. पण रोज वॉक करणं, हेल्दी फूड विजिबल ठेवणं, हे सिस्टम आहे. म्हणजे सक्सेसफुल लोक वेगळे नसतात, त्यांच्या डेली सिस्टम्स वेगळ्या असतात. माझ्यासाठी पर्सनली हॅबिट स्टॅकिंग खूप युजफुल ठरलं. सेम हिअर. कारण नवीन हॅबिट्स सुरू करणं अवघड वाटतं, पण एक्झिस्टिंग किंवा अस्तित्वात असलेल्या सवयींना ते जोडणं सोपं असतं. जसं की चहानंतर 5 मिनिटं रीडिंग करणं, ब्रश केल्यानंतर ग्रॅटिट्यूड एक्सप्रेस करणं, ब्रेकफास्ट नंतर प्लॅनिंग करणं. ब्रेनला ना एक अँकर मिळतो आणि त्यामुळे आपली कन्सिस्टन्सी वाढते. एक गोष्ट मला खूप हिट झाली की एन्व्हायरमेंट सायलेंटली आपलं बिहेवियर कंट्रोल करत असतं. ॲब्सोल्युटली. फोन जवळ असेल तर स्क्रोलिंग होणारच. बुक समोर दिसत नसेल तर आपण रीडिंग करणारच नाही. आणि म्हणूनच अटॉमिक हॅबिट्स म्हणतं, चांगल्या सवयी ह्या ऑब्व्हियस करा. वॉटर बॉटल विजिबल ठेवा. वर्कआउटसाठीचे कपडे आहेत ते रेडी ठेवा. कामासाठी डिस्ट्रॅक्शन फ्री जागा तयार करा. कारण आपल्या विल पॉवर पेक्षा आपलं वातावरण हे खूप जास्त पॉवरफुल असतं. आणि मला वाटतं या पुस्तकाचा कोर मेसेज म्हणजे आयडेंटिटी आहे. हो, लोक म्हणतात मला रीडिंग करायचंय, पण आयडेंटिटी बदलत नाहीत. पण जेव्हा तुम्ही म्हणता मी रीडर आहे, मी डिसिप्लिन्ड आहे, तेव्हा ट्रान्सफॉर्मेशन सुरू होतं. आणि प्रत्येक छोटी ऍक्शन ही त्या त्या नवीन आयडेंटिटीसाठी तुम्ही दिलेलं वोट असतं. एक पेज वाचणं छोटं वाटतं, पण ते इंटरनली तुम्हाला बदलत असतं. कन्सिस्टन्सी टिकवण्यासाठी ट्रॅकिंग करणं खूप महत्वाचं आहे. हो, जे ट्रॅक होतं तेच ग्रो होतं. एक छोटी सिंपल टिक मार्क सुद्धा तुम्हाला मोटिवेशन देतं. आणि मला या पुस्तकातली नेव्हर मिस ट्वाइस ही कॉन्सेप्ट खूप प्रॅक्टिकल वाटली. ऍब्सोल्युटली. परफेक्ट होण्यापेक्षा कमबॅक करणं महत्वाचं. एक्झॅक्टली. कन्सिस्टन्सी म्हणजे रोज परफेक्ट असणं नाही, तर पडल्यावर पुन्हा उठणं आहे. या पुस्तकात ना मला एक गोष्ट खूप क्लिअर झाली. आयुष्य बदलायचं असेल तर आपल्या रोजच्या सवयी बदलायला लागतील. आणि मोटिवेशन हे टेम्पररी असतं, पण सिस्टम आणि रूटीन्स लाँग टर्म ट्रान्सफॉर्मेशन घडवतात. छोट्या सवयी मोठं ट्रान्सफॉर्मेशन घडवतात. आणि म्हणूनच आम्ही एक अशी सिस्टम तयार केलेली आहे, ज्याला आम्ही स्वराज्य क्रियाचक्र म्हणतो. ही फक्त लर्निंग कम्युनिटी नाही, ही ऍक्शन घेणाऱ्यांसाठीची जागा आहे. इथे आपण हॅबिट्स, कन्सिस्टन्सी, फोकस आणि सेल्फ ट्रान्सफॉर्मेशनवर काम करतो. मग जर तुम्हाला ही डिसिप्लिन, फोकस्ड आणि ऍक्शन ओरिएंटेड लाईफ बिल्ड करायची असेल ना, तर डिस्क्रिप्शन मध्ये लिंक आहे, त्याच्यावर क्लिक करा आणि आजच रजिस्टर करा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्ही आजपासून कोणती छोटी सवय सुरू करणार आहात.
सबस्क्राईब करा. सबस्क्राईब करा पुढच्या आणि पुढच्या व्हिडिओमध्ये व्हिडिओमध्ये भेटूया. पुन्हा भेटूया. जय शिवराय. जय शिवराय.